मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत त्यांनी विनंती केली आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह धनंजय मुंडे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते आणि यावेळी आता अजित पवार गेल्यानंतर सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी विनंती त्यांनी यावेळी फडणवीसांकडे केली आहे। तर मंत्री छगन भुजबळ देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले आहेत। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। सुशांत, आता घडामोडींना वेग आलेला आहे। आधी हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि आता त्यानंतर छगन भुजबळ आणि सुनील तटकरे थेट वर्षा बंगल्यावर पोहोचलेत। कस्तुरी, अगदी खरं आहे। अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर अर्थातच उपमुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा खऱ्या अर्थात रंगली होती। राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची अशी मागणी आहे की सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं आणि त्या संदर्भातल्या हालचाली ज्या आहेत त्या आता सुरू झाल्याचं बघायला मिळतं। काल रात्री देखील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर आता देखील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जे आहेत ते वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। छगन भुजबळ असतील तर त्यासोबत इतर काही नेते जे आहेत ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आलेले आहेत। त्यामुळे अर्थातच अजित पवार यांना जाऊन आता 2 दिवस झालेले आहेत। काल अर्थातच अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये देखील हालचाली होताना बघायला मिळते। कारण अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर आता ही जागा रिक्त झालेली आहे। त्यासोबत त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, त्यामुळे अर्थातच उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लावावी, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी आता सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची, सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे आणि याच संदर्भातली ही भेट असल्याचं बोललं जातं। बरं, पण सुशांत, एकीकडे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांचं नाव देखील समोर येते। त्या संदर्भात काही बोलणं सुरू असेल का? खरं, आपण जर बघितलं असेल तर अजित पवार हे राष्ट्रवादीचे, ज्यावेळी राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, म्हणजे एक शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि दुसरे अजित पवारांचे राष्ट्रवादी, त्यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा जी आहे ती अजित पवारांच्या खांद्यावर होते। अजित पवार संपूर्णपणे सहा होते। आता अजित पवारांची अकाली निधन झालं आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार अशी चर्चा जी आहे ती देखील सुरू झालेली आहे। प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावं असा एक गट जो आहे तो म्हणतोय, मात्र अद्याप यावर दुजोरा मिळाला नाही। मात्र जर राष्ट्रीय अध्यक्ष करायचं असेल तर तो अजित पवार यांच्या कुटुंबियातलाच असेल की प्रफुल्ल पटेल यांना असेल, याबाबतचा सर्वस्वी निर्णय जे आहे ते पवार कुटुंबीय घेणार आहे। अजित पवार यांच्या पक्षातील जे मंत्री आहेत ते फडणवीसांच्या भेटीसाठी गेले, सुनेत्रा पवार यांच्यासाठी, पण शरद पवार यांच्या बरोबर आता एकीकडे विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे, तर त्या संदर्भात देखील काही बोलणं होऊ शकतं का? कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर जी आपल्याला माहिती मिळते सूत्रांकडून की अजित पवार आणि शरद पवार, सुप्रिया सुळे यांची 15 दिवसापूर्वी चर्चा सुरू होती की लवकरच दोन्ही पक्ष एकत्र येतील। अर्थातच आपण जर बघितलं असेल तर महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांचा गट एकत्र आला होता आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील एकत्र लढवायचा निर्णय जो आहे तो झालेला आहे। अर्थात अजित पवार यांचं अकाली निधन झालेलं आहे, ते अर्थात दुर्दैवी आहे आणि त्यानंतर आता हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का? कारण 2 राष्ट्रवादी आहेत आणि याचा फायदा कोणालाच होणार नाही आणि याचमुळे हे 2 पक्ष एकत्र यावे, एकीकरण व्हावं अशी सर्व नेत्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातून देखील हालचाली होत आहेत का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार। बरं, अजित पवार यांच्याकडचे जे नेते आहेत ते तर सुनेत्रा पवार यांच्या नावासाठी आग्रही आहेच, पण आपल्याकडे ज्या प्रतिक्रिया येत आहेत, अजित पवार यांच्या निधन झाल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यात असं बोललं जात आहे की राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र येणार होते, त्याच्यामुळे शरद पवार यांच्याबरोबर देखील काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहतोय सुशांत की हे महत्त्वाचे नेते फडणवीसांच्या भेटीला गेले सुनेत्रा पवार यांचं नाव घेऊन। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।